श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. या सप्ताहात दिनांक 11 रोजी म्हणजेच बुधवारच्या दिवशी गौरी पूजन आहे, तर गुरुवारच्या दिवशी दिनांक 12 रोजी गौरी विसर्जन आहे. या सप्ताहात कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर, तूळ, कुंभ आणि मीन या राशीच्या जातकांसाठी हा सप्ताह उत्तम जाणार आहे. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. या सप्ताहात तुम्हाला शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाईकांचा सहकार्य लाभेल. तुमच्यावर गुरूंची कृपा होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. काहींना नोकरीत बढतीची शक्यता आहे, परंतु तुमच्यात जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊ शकते. सप्ताहाच्या पूर्वार्धात काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. तुम्हाला संतती सौख्य लाभेल. हित शत्रूंवर मात कराल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल, परंतु वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. मनोरंजनाकडे तुमचा कल राहील. महत्त्वाचे निर्णय गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. उपाय: ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे. वृषभ. या सप्ताहात तुमचे मनोबल उत्तम राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. या सप्ताहात तुमचे आरोग्यही उत्तम राहील. तुम्हाला संतती सौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींची बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. मित्र मैत्रिणींचा सहवास तुम्हाला लाभेल. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार व बुधवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे. मिथुन. या सप्ताहात तुमचा प्रभाव, तुमचा इम्पॅक्ट इतरांवरती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील. ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील व्यक्तींना ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात, मात्र वादविवाद करणे टाळावेत. तुमची जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत बढतीचे योग आहेत. तुमचे निर्णय या सप्ताहात अचूक ठरतील व तुमची महत्त्वाची कामेही मार्गी लागतील. तुमच्या मुलांचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. तुम्हाला एखादी गुप्त वार्ता समजेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य तुम्हाला लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता. उपाय: श्री गणेशाची पूजा करणे आणि बुध मंत्राचा जप करणे. कर्क. या सप्ताहात तुमचे महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. तुमच्या व्यवसायात वाढ होईल. तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कौटुंबिक जीवनात सुसंधी लाभेल. तुमची दैनंदिन कामे मार्गी लागतील. वाहन जपून चालवावे. तुमची जुनी येणी वसूल होतील. या सप्ताहात तुम्हाला कामानिमित्त प्रवास घडू शकतो. मात्र असे झाल्यास तुमचा प्रवास सुखकर होईल. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकतात. या सप्ताहात उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडू शकते. संततीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. या सप्ताहात नवी दिशा व नवा मार्ग तुम्हाला सापडेल. आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय हनुमान चालीसा वाचणे. सिंह, या सप्ताहात तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. शत्रू पीडा होणार नाही. मन आनंदी व आशावादी राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. परंतु तुमच्यात जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. या सप्ताहात विवाह इच्छुक असणाऱ्या व्यक्तींचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह प्रगतिशील राहील. एखादी गुप्त वार्ता तुम्हाला समजेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. शासकीय क्षेत्रात तुम्हाला सुसंधी चालून येईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे निर्णय बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात विष्णू सहस्रनामावली वाचणे. कन्या, या सप्ताहात हित शत्रूंचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. या सप्ताहात तुमचे खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणालाही जामीन राहू नका. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्यावर गुरूंची कृपा होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य तुम्हाला लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठी भेटी पार पडतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल. वस्तुगाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. या सप्ताहात तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय गुरुवार, शुक्रवार, शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय या सप्ताहात श्री विष्णूची पूजा करावी. तुळा, हा सप्ताह कोणत्याही शुभ कार्यासाठी अनुकूल नाही. या सप्ताहात तुमचे मनोबल कमी राहील. तुमच्या व्यवसायामध्ये नवीन उपक्रम राबवू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी तुम्हाला लाभेल. तुम्हाला मानसिक त्रास जाणवू शकतो. तुम्हाला अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या विरोधकांवर तुम्ही मात कराल. तुमची महत्त्वाची कामे मार्गी लागतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल आणि प्रियजनांसाठी खर्चही करावा लागेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवे. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे आणि ध्यान करणे. वृश्चिक, या सप्ताहात तुम्हाला संततीबद्दल काही तक्रारही जाणवू शकतात. सप्ताहाच्या सुरुवातीला
तुम्हाला धन लाभ होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात असे काही घडेल की ज्याने तुमचा मनोबल व आत्मविश्वास वाढेल. नातेवाईकांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा मानसन्मान व प्रतिष्ठा वाढेल. राजकीय क्षेत्रात तुम्हाला सुसंधी चालून येईल. आर्थिक लाभ तुम्हाला होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. तुमचा प्रवास सुखद होईल. राहत्या जागेचे व व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काही जणांना कामाचा ताण व दगदगा जाणवेल. या सप्ताहात आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: हनुमंताची पूजा करणे आणि हनुमान चालीसा वाचणे. धनु, या सप्ताहात तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमचे दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे आरोग्यही उत्तम राहील. तुम्ही तुमच्या मतांविषयी आग्रही राहाल. तुम्हाला तुमच्या कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज चालून येतील. तुमच्यावर गुरूंची कृपा असेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अनेकांचे सहकार्य किंवा सपोर्ट तुम्हाला लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा अध्यात्माकडे कल राहील. साहित्यिक क्षेत्रात तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील, पण त्याचसोबत एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे शासकीय कामे मार्गी लागतील आणि तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय शुक्रवार, शनिवार आणि रविवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: गुरुवारच्या दिवशी उपवास करणे आणि केळीच्या झाडाची पूजा करणे. मकर, या सप्ताहात शैक्षणिक क्षेत्रात तुमची प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. व्यवसायात तुमची वाढ होईल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. तुमच्या संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामाचा ताण व दगदगा जाणवेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील, पण मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचे निर्णय सोमवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात श्री गणेशाची पूजा करणे आणि मोदक हा नैवेद्य दाखवणे. कुंभ, या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. नवीन परिचय होतील. तुमचे महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. तुम्ही तुमच्या मतांविषयी या सप्ताहात आग्रही राहाल. जर तुम्ही साहित्यिक क्षेत्रात, कला क्षेत्रात किंवा शासकीय क्षेत्रात काम करीत आहात तर तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. तुमचे कार्यक्षेत्रात वाढ होईल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात तुम्ही सहभागी व्हाल. सौख्य व समाधान तुम्हाला लाभेल. तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव तुमच्या समोर येतील. नवीन हित संबंध निर्माण होतील. हाती घेतलेल्या कामात
सुयश तुम्हाला लाभेल. महत्त्वाचे निर्णय सोमवार, गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय शनिवारच्या दिवशी शनिदेवाला तेल वाहणे आणि गरिबांना अन्नदान करणे. मीन या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. हित शत्रूंचा त्रास तुम्हाला संभवतो. तुम्हाला कामानिमित्त या सप्ताहात प्रवासी होईल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. शक्यतो वादविवाद टाळावेत. नोकरी व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची वाढ होईल. जिद्दीने तुम्ही कार्यरत राहाल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. वाहन जपून चालवावेत. तुमचा अध्यात्माकडे कल राहू शकतो. शासकीय कामे रखडण्याची शक्यता या सप्ताहात दिसून येत आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य तुम्हाला लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. जुनी येणी वसूल होतील. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय शनिवारच्या दिवशी शनिदेव व हनुमंताची पूजा करणे आणि गरिबांना अन्नदान करणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.